नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरती संदर्भातील 2-3 महत्त्वाच्या अशा अपडेट पाहणार आहोत। त्यातील पहिली आणि महत्त्वाची अपडेट ती म्हणजे शिक्षक भरतीसाठी कंत्राटी पद्धतीने 5 सप्टेंबरपासून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे GR येत होते आणि या भरतीसाठी कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरतीसाठी ॲप्लिकेशन स्टार्ट झाले होते, पुन्हा बंद करण्यात आले। आचारसंहिता लागली, पुन्हा तेच चालू करण्यात आले, बंद करण्यात आले। आचारसंहिता संपल्याच्या नंतर पुन्हा तेच चालू करण्याचे GR काढला आणि तसे आदेश देखील दिले। ॲडव्हर्टाइज देखील देण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर आता पुन्हा एक प्रेस नोट काढण्यात आली शिक्षण विभागाकडनं आणि सांगण्यात आलेलं की जो GR आहे त्यासाठी 10 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांवरती जी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात येणार आहे ती अर्ज प्रक्रिया सध्या थांबवण्यात येत आहे आणि जेव्हा शासन स्तरावरून याचे आदेश प्राप्त होईल त्यानंतर पुन्हा ही प्रक्रिया सुरू करण्यात येईल किंवा याची नोंदणी सुरू करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी असं ही प्रेस नोट काढण्यात आलेली आहे। आणि कंत्राटी पद्धतीने चालू असलेल्या शिक्षक पदभरतीसाठी पुन्हा एकदा स्थगिती मिळालेली आहे। आता ही स्थगिती शिक्षक भरतीसाठी खरं तर खूप चांगली आहे, पॉझिटिव्ह दृष्टीनेच ती घ्यावी लागेल, कारण जेव्हा कंत्राटी पद्धतीने होणाऱ्या शिक्षक भरती थांबतील तेव्हा रेग्युलर असणारे शिक्षक पदभरतीला गती प्राप्त होईल असं आपण म्हणू शकतो। कारण कंत्राटी तत्वावरती जेव्हा नेमणूक होणार तेव्हा शाळेची शिकवण्याची हे सुरू झालेली असेल, म्हणजे जी गरज आहे ती तात्पुरत्या प्रमाणात एका वर्षासाठी तरी ती थांबलेली असेल आणि म्हणून शिक्षक भरतीसाठी कामकाज रेंगाळत चाललेलं आपल्याला दिसून येईल। त्यापेक्षा कंत्राटी पद्धती जेव्हा थांबेल ना तेव्हा रेग्युलर पद्धतीने असणारी शिक्षक भरती ही फास्ट गतीने होईल, त्यासाठी कारण विद्यार्थ्यांना शिक्षकांची गरज असणार आहे। आता यामध्ये ज्या ठिकाणी जाहिराती देण्यात आलेल्या होत्या की अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे किंवा पर्टिक्युलर एका तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करा, तर अशा ठिकाणी आता कंत्राटी शिक्षक भरतीसाठी भेटू नका, शिक्षण विभागाने असे लावले फलक, अशी एक न्यूज आहे। कारण अशा ठिकाणच्या सूचना आता भरती होणार आहे, ॲप्लिकेशन्स सुरू झालेले आहेत किंवा तुम्ही अर्ज करू शकता, जसं ते ॲप्लिकेशन्स लावलेले होते तशा पद्धतीने ही एक सूचना लावली आता त्यांनी की आता सध्या भरतीसाठी तुम्ही कोणीही भेटू नका। कारण जी एक व्हिडिओ कॉन्फरन्स झाली, शिक्षण विभागाची एक मीटिंग होती आणि त्या मीटिंगमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यात येणार होती। जवळजवळ 5 का 6 मुद्दे होते, आपण या आधीच्या GRमध्ये ते पाहिलेले होते। आता त्यातील हा महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे शिक्षक दिनाच्या दिवशी 20 पटसंख्येपेक्षा कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ठिकाणी जे शिक्षक नेमायचे होते कंत्राटी पद्धतीने तो GR काढण्यात आला। विद्यार्थ्यांनी त्याला विरोध केला, संघटनांनी विरोध केला, नंतर दुसरा GR काढला, 20च्या ऐवजी 10 पटसंख्या केली आणि त्यानंतर पुन्हा ही भरती प्रक्रिया चालू केली, बंद केली, चालू केली, हीच प्रोसिजर आतापर्यंत चालू झाली। परंतु आता यामध्ये ज्या ठिकाणी रिक्त संख्या आहे, रिक्त संख्येचा अहवाल, संच मान्यता, बिंदू नामावली ही मोजण्यामध्ये बऱ्याच अडचणी यामध्ये येऊ लागल्या आणि त्यामुळे आता ही शिक्षक भरती तात्पुरत्या स्वरूपात थांबवलेली आहे। सर्व शिक्षकांचा तर संघटनेचा विरोध आहे कंत्राटी शिक्षक पदभरतीसाठी, परंतु आता ह्या अडचणींमुळे ही भरती तात्पुरत्या प्रमाणात ती थांबवलेली आहे। आता ही जरी कंत्राटी पद्धतीने करण्याची शिक्षक पदभरती असेल तरी पण बघा कॉम्पिटिशन किती आहे। कंत्राटी शिक्षकांच्या 131 जागांसाठी तब्बल 2,500वरती अर्ज, म्हणजे 131 जागांसाठी जर 2,500 जागा 2,500 उमेदवार या ठिकाणी येत असतील तर एक लमसम आपण पकडून चला की एका जागेसाठी जवळजवळ 18 विद्यार्थी या ठिकाणी ॲप्लिकेशन करतात, म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे। कंत्राटी आहे, एका वर्षासाठी आहे हे माहीत असून सुद्धा इतके बेरोजगार उमेदवारांची संख्या इतकी वाढलेली आहे की त्यांना नाईलाजास्तव कवायना पण आता कंत्राटी भरती हा मार्ग स्वीकारावा लागतो। कारण इतक्या वर्ष रेंगाळत चाललेली शिक्षक भरती ह्या सगळ्याचा विचार केला तर कधी कधी मनाची इच्छा असो किंवा नसो काही विद्यार्थी मग अशा वेळेस या ठिकाणी अर्ज करतात। कारण यामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा होता तर जे एका वर्षासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये इतक्या सुधारणा घडवण्याचं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सांगते किंवा दर्जेदार शिक्षण हा मेन मुद्द्याला पकडून जर शिक्षक भरती होते, इतकं शिक्षकांसाठी महत्त्वाच्या गोष्टी राबवण्यात येतात, तर साहजिकच आहे एका वर्षाच्या कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणाऱ्या शिक्षकांवरती कोणत्या प्रकारचं हे दर्जेदार शिक्षण होईल आणि म्हणून यासाठी सगळ्यांनी विरोध केलेला आहे आणि म्हणून ही शिक्षक भरती
तात्पुरत्या स्वरूपात का होईना थांबवण्यात आलेली आहे, ती अशीच थांबलेली असोत. कारण जरी सगळे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करतात, बरेच विद्यार्थी अर्ज करतात, तो त्यांचा नाईलाज असेल, परंतु रेग्युलर शिक्षक भरती होण्यासाठी कंत्राटी पद्धतीने होणारी शिक्षक भरती हे थांबवणं देखील तितकंच गरजेचं आहे. त्यानंतर आपली दुसरी महत्त्वाची अपडेट ती म्हणजे केंद्रीय स्तरावरती म्हणजे नवोदय ज्या विद्यालय आहे त्या केंद्रांना मंजुरी मिळालेली आहे. बऱ्यापैकी विद्यालय या योजनेअंतर्गत नव्याने निर्माण होतील आणि त्यामुळे कुठेतरी कॉम्पिटिशनसाठी स्पर्धकांमध्ये जागा निर्माण झाल्यामुळे थोडंफार कॉम्पिटिशन कमी होण्यास मदत होईल. आता ह्या गोष्टीला बऱ्यापैकी वेळ जाईल. आता ही योजना लगेचच ती अंमलात येईल. आत्तापर्यंत त्याला अनुदान मिळालेलं आहे, परंतु अंमलबजावणी करण्यासाठी थोडासा यामध्ये कालावधी जाईल. आणि हे त्या संदर्भातलं महत्त्वाचं लेटर आहे जे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण म्हणतो, तर त्या अंतर्गत हे काढलेलं आहे. यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. आता जेव्हा या जिल्ह्यांमध्ये विद्यालयांची स्थापना होईल, जेवढे विद्यालय जास्त स्थापना होईल विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक चांगलं दर्जेदार शिक्षण मिळेल, ते पण कमी खर्चामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षकांना सुद्धा जॉब मिळण्याच्या संधी थोड्याफार प्रमाणात तरी वाढतील. आता यामध्ये जेव्हा जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार केला, यामध्ये आपण स्थानिक स्वराज्य संस्थांचा जर विचार केला तर जेवढ्या प्रमाणात रिक्त पदांचा अहवाल प्राप्त होतो त्यामध्ये जे कॉम्पिटिशन आहे त्यातले काही विद्यार्थी आता अशा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या शाळा आहेत तिकडे देखील चांगले मार्क्सवाले विद्यार्थी जातात. म्हणजेच विद्यार्थ्यांना संधी निर्माण होते, मुलांना शिकण्यासाठी शाळा निर्माण होतात आणि एकूणच कॉम्पिटिशनची संख्या थोडीफार प्रमाणात तरी या ठिकाणी कमी होईल. यानंतर आपला पुढचा मुद्दा तो म्हणजे नेमकी सेकंड फेज कधी होईल, TETचा रिझल्ट कधी लागेल, थर्ड टेट नेमकी कधी होईल. तर जर आपण नीट विचार केला तर आता या ठिकाणी जवळजवळ आता डिसेंबर महिना चालू आहे आणि TETची एक्झाम होऊन सुद्धा 1 महिना झालेला आहे. म्हणजे TETची एक्झाम घेऊन पण फारसा काही उपयोग झालेला नाही, कारण अजूनही रिझल्ट लावलेले नाही आहेत. त्यानंतर जर त्यांना टेट एक्झाम घ्यायची असेल तर टेटचं एक्झामसुद्धा ते फक्त एक्झाम घ्यायची म्हणून ते घेऊन टाकू शकतात, परंतु टेटच्या एक्झाम नंतर त्यांना रिक्त पदांचा अहवालसुद्धा सादर करावा लागेल, बिंदू नामावली मोजावं लागेल. प्रत्येक आरक्षणानुसार रिक्त जागा, सगळ्या विषयांनुसार रिक्त जागा, ह्या सगळ्या गोष्टी मोजून ते पवित्र पोर्टलला अपलोड करावे लागतील. ह्या सगळ्यासाठी मध्ये पुन्हा वेळ जाणार. म्हणजे विनाकारण एक्झाम घेऊन पण फायदा नाही आहे यामध्ये. जसं त्यांनी आता TETची एक्झाम केली, TETची एक्झाम पुढे ढकलण्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले, कारण तेव्हा ट्रेनिंगसुद्धा होतं जे निवडणूक आयोगाचं होतं. नवनियुक्त शिक्षकांसाठी 10 दिवसांचं ट्रेनिंग होतं. त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांची एक्झाम 10 नोव्हेंबरला होती. म्हणजे ती एक्झाम पुढे ढकलण्यासाठी बऱ्याच जणांनी ॲप्लिकेशन दिले, पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. आता जरी एक्झाम पुढे घेतली गेली असती तरी नुकसान काहीच झालं नसतं, विद्यार्थ्यांना वेळच मिळाला असता अभ्यास करण्यासाठी. परंतु नोटिफिकेशन आलं, त्याची एक्झाम घेतली आणि त्याच्यावरती प्रक्रिया काहीच झाली नाही. हा प्रॉब्लेम होतो या ठिकाणी. आता सेकंड फेज घेणार आहे, त्यामध्ये काहीच वाद नाही. टेट थर्डसुद्धा होणार आहे, TETचा रिझल्टसुद्धा लागणार आहे, पण अद्याप हे कोणी 100% सांगू शकत नाही की नेमकी कधी. सेकंड फेज तर होणार, पण कधी, त्यामध्ये आता नव्याने SEBC आरक्षण ॲड करायचे आणि ज्या पद्धतीने म्हणजे जिल्हा स्तरावरती नाही तर ज्या पद्धतीने फेज 1ची भरती झाली त्याच पद्धतीने फेज 2 देखील होणार आहे. आणि यासाठी पहिलं आता SEBC आरक्षण त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि ही बिंदू नामावली, रिक्त पदांचा अहवाल, ह्या सगळ्या गोष्टी जमा करायच्यात आणि मग जागा अपलोड करायच्यात. यासाठी वेळ जाणार सांगण्यात आलेला आहे. आता TETच्या एक्झामचा रिझल्ट लावण्यात काहीच अडचण नव्हती, परंतु आता जवळजवळ 1 महिना झाला तरी देखील यामध्ये रिझल्ट लावलेला नाही. आणि टेट एक्झाम मात्र घेण्यासाठी आता त्यांना वाटलं नोटिफिकेशन काढायचं तर ते कधीही नोटिफिकेशन काढू शकतात, पण नोटिफिकेशन काढल्याच्या नंतर त्यांना हवं तर ते 1 महिन्यात पण एक्झाम घेतील. एक्झाम घेतल्यानंतर पुढे काय, कारण
जोपर्यंत त्यांची आता ही सेकंड फेजची बिंदू नामावली मोजणार, रिक्त पदांचा अहवाल घेणार. आता यामध्ये आणि टेट 3च्या आधारावरती जी पदभरती करणार त्यामध्ये थोडासा गॅप तर असावाच लागेल, कारण त्यानंतर पुन्हा सेम प्रोसिजर आहे. फेज 2ला जी प्रोसिजर ते करणार आहेत बिंदू नामावली मोजण्यासाठी, सेम प्रोसिजर त्यांना टेट 3 घेतल्याच्या नंतर बिंदू नामावली आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी रोस्टर पर्यंतच्या सगळ्या गोष्टी चेक करण्यासाठी प्रोसिजर सेमच आहे. म्हणजे इथे मोजताना वेळ लागणार आहे तसाच वेळसुद्धा टेटची एक्झाम झाल्याच्या नंतर पोर्टलला पुन्हा जागा अपलोड करताना हीच सिच्युएशन असणार आहे. कारण आता नव्याने SCBC आरक्षण ॲड केले तसंच टेट 3मध्ये देखील असणार आहे. त्यामुळे फेज 2 100% होणार आहे, टेट देखील 100% होणार आहे. फक्त ती कदाचित आता जानेवारी महिन्यामध्ये जाऊ शकते ॲप्रॉक्सिमेट, कारण डिसेंबर महिना ऑलरेडी अर्धाला म्हणजे 10 तारीख येत चाललेली आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही पकडून चला अर्धा महिना तर असाच संपलेला आहे. आता राहिला आहे अर्धा महिना. त्यात आता बऱ्याच गोष्टी परीक्षा परिषदेला ज्या एक्झाम्स आहेत वेगवेगळ्या, आता ह्या तर शिक्षक भरती किंवा टेट ह्या बाकीच्या सोडून जर तुम्ही MSCEची ऑफिशियल वेबसाईट चेक केली तर एज्युकेशनल बाकीच्या सुद्धा एक्झामसाठीचे ॲप्लिकेशन चालू आहेत जे मुलांच्या संदर्भात शाळेंच्या संदर्भात आहे. त्यामुळे आता परीक्षा परिषदेला हे 15 ते 20 दिवस ते त्या कामामध्ये सुद्धा व्यस्त असणार आहेत. त्यामुळे ह्या सेकंड फेजची भरती किंवा टेट 3सुद्धा ही जानेवारी महिन्यामध्येच जाऊ शकते, याचे चान्सेस जास्त आहेत. आणि या सगळ्यामध्ये एक गोष्ट 100% आहे की भरती होणार आहे, सेकंड फेज होणार आहे आणि टेट 3 देखील होणार आहे. त्याचप्रमाणे कंत्राटी पद्धतीने चालू असलेल्या शिक्षक भरतीला स्थगिती मिळाल्यामुळे त्या स्थगितीचा परिणाम सेकंड फेजवरती चांगला होऊ शकतो, कारण ती पदे भरण्यास जास्त म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो की त्याची सुरुवात पटापट होऊ शकते. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.